Hello, everybody. Very warm welcome. Thank you so much to you all for this fantastic presence ever. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I welcome you everybody from the bottom of my heart. Thanks very much. We are about to start the live spoken English class. Stay tuned, everybody. Warm welcome. कसे आहात? Great. How? Yes. Hello everyone, warm welcome to you all. Thank you so much for this beautiful, wonderful presence. कसे आहात सगळेजण? Thank you everybody for joining. चला 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 एवढा उशीर असतो का? Let's get started. So everybody, whole English language is spoken on the basis of tenses. पूर्ण इंग्रजी भाषा ही टेन्सच्या बेसिस वरती बोलली जाते. टेन्सच्या बेसिस वरती ह्याचं वर्किंग असतं. You know very well in English basically how many main types of tenses are there? इंग्रजीमध्ये काळाचे मुख्य 3 प्रकार असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. हे तर मेन 3 टाइप्स झाले, पण यांच्यामध्ये सब टाइप्स असतात. खूप सब टाइप्स असतात. एव्हरी टेन्स हॅज 4 सब टाइप्स. 4 फॅमिलीज असतात. सिंपल फॅमिली असते, कंटिन्युअस फॅमिली असते, परफेक्ट फॅमिली असते, परफेक्ट कंटिन्युअस फॅमिली सुद्धा असते. असे 4 सब टाइप्स असतात. आज आपल्याला ना एक इझी टेन्स शिकायचा. हॅव अटेन्शन प्लीज, विच इज कॉल्ड ॲज पास्ट कंटिन्युअस टेन्स. व्हॉट वी हॅव टू लर्न बाय टुडे, एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन प्रॉपरली. खूप महत्वाचा टेन्स आहे. सगळे टेन्सेस आपण शिकणार आहे वन बाय वन सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. आजच्या बद्दल आपण बोलूया. आज आपल्याला शिकायचं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. कॅन यू एनीबडी ऑफ यू कॅन यू टेल मी व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय पास्ट कंटिन्युअस टेन्स? पास्ट कंटिन्युअस टेन्सला एक्झॅक्टली मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो? इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पास्ट टेन्स म्हणजे काय बरं? व्हॉट इज मीन बाय पास्ट टेन्स? या, व्हॉट इज मीन्ड बाय पास्ट टेन्स? पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे अशी गोष्ट, अशी क्रिया जी ऑलरेडी भूतकाळमध्ये झालेली आहे. इट इज कॉल्ड ॲज पास्ट कंटिन्युअस टेन्स. द थिंग विच ऑलरेडी हॅपन्ड इन द पास्ट. अशी गोष्ट जी ऑलरेडी पास्ट मध्ये झालेली आहे त्याला बोलतात पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट टेन्स म्हणजेच काय तर भूतकाळ. आणि कंटिन्युअस, व्हॉट इज मीन्ड बाय कंटिन्युअस? कंटिन्युअसला मराठीमध्ये बोललं जातं चालू भूतकाळ. कंटिन्युअसला मराठीमध्ये काय बरं बोलतात? व्हॉट इज मीन बाय कंटिन्युअस? नीट लक्ष द्या सगळ्यांनी. कंटिन्युअस म्हणजेच काय? चालू भूतकाळ. दिस इज द पास्ट कंटिन्युअस टेन्स. हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय बरं? चालू भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. ब्युटिफुल. आता हा जो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, ठीक आहे, याला बोलतात चालू भूतकाळ. नावामध्ये सगळं असतं. तिचं नाव आहे ना चालू भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय? जी गोष्ट होऊन गेलेली. चालू म्हणजे काय? ती क्रिया चालू होती. भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. कसं ओळखायचं बरं वाक्य पास्ट कंटिन्युअस आहे की नाही? हे कसं ओळखायचं? तर आता हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. इट हॅज अ मराठी एंडिंग. याचे एक मराठी एंडिंग असते. व्हॉट इज द मराठी एंडिंग? विच इज कॉल्ड ॲज स प्लस होता, होती, होते. काय बरं बोलतात त्यांना? द प्लस होता, होती, होते. इट सिम्पली मीन्स दॅट कोणीतरी, याचा अर्थ काय होतो? एंडिंगला काय आलं?
त प्लस होता होती होते है ना. ह्याचा अर्थ असा असतो, असं वाक्य ज्याचं एंडिंगला येतं त प्लस होता होती होते ते वाक्य असतं पास्ट कंटिन्युअस टेन्सचं. असं वाक्य ज्याचं एंडिंगला येतं त प्लस होता होती होते ते वाक्य असतं कशाचं, पास्ट कंटिन्युअस टेन्सचं. आता ह्याचं सिंपल डेफिनेशन आय विल एक्सप्लेन टू यू. व्हॉट इज द डेफिनेशन? पास्ट कंटिन्युअस टेन्स इज दॅट कोणीतरी कोणीतरी काहीतरी करत होतं. What is meant by past continuous tense, everyone? कोणीतरी काहीतरी करत होतं. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय म्हणणं इथे? कोणीतरी काहीतरी करत होतं. आर यू एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? कोणीतरी काहीतरी करत होतं भूतकाळामध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण दिवसभरातलं बोलू शकतो ना, मी आज सकाळी हे हे करत होते. मग मी कालचं आपण दिवसभराचं बोलू शकतो. मी काल स्वयंपाक करत होते. मी काल कॉलेजला जात होते. मी काल कॉलेजला गाडीवर जात होते. मी क्लासमधून 5 वाजता घरी येत होते. व्हॉटएव्हर कोणीतरी काहीतरी करत होतं. कोणीतरी काहीतरी करत होतं आहे ना. आई स्वयंपाक करत होती. आई कपडे धुत होती. मी तिला मदत करत होते. मी क्लास घेत होते. मी तुम्हाला इंग्रजी शिकवत होते. तुम्ही सर्वजण इंग्रजी शिकत होतात. तुम्ही सर्वजण सराव करत होता. सो कोणीतरी काहीतरी करत होतं. इट इज बेसिकली कॉल्ड ॲज व्हॉट ते पास्ट कंटिन्युअस टेन्स. कोणीतरी काहीतरी करत होतं. असे काही एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता मराठीमध्ये? तर ऍटलिस्ट मराठीमध्ये सगळ्यात आधी मराठी सेंटेन्सेस बनवूया. मग जेव्हा आपल्याला ह्याच्यावरती इंग्लिश ट्रान्सलेशन करण्याची प्रॅक्टिस करावं लागेल ना, तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला मराठीत आणावं लागेल डोक्यामध्ये. मराठीत विचार करावा लागेल की हे करत होते. मग आपण ते इंग्लिश ट्रान्सलेशन करणार. करा बरं एक 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 मराठी सेंटेन्स प्लीज एव्हरीबडी. की कोणीतरी तुम्ही काय करत होते? तुम्ही काल दिवसभर जे जे करत होते ते सगळं सांगायचं ह्यामध्ये. की मी काल सकाळी 7 वाजता ब्रश करत होते. इझी. मी काल सकाळी अंघोळ झाल्याच्या नंतर देवपूजा करत होते. इझी. जे करत होते तेच. येस, मी विचार करत होते. करेक्ट. ती गाणे गात होती. ऍब्सोल्युटली. तुम्ही कशाबद्दलही सांगू शकता. तुम्ही स्वतःबद्दल सांगा किंवा दुसरं कोणी काय करत होतं ते सांगा. मी गाडी चालवत होतो. पेट्रोल संपलं तर मी काल गाडीमध्ये पेट्रोल टाकत होतो. व्हॉटएव्हर असं प्रॅक्टिकल सेंटेन्स. करा बरं मराठीमध्ये करा. 5 सेंटेन्स. तुम्ही काल काय काय करत होते? होल डे. अशा काहीतरी 5 प्रिशियस थिंग्स झाल्या असतील तर तुम्ही स्पेशली लक्ष देऊन ते आठवू शकता आणि सांगू शकता. येस, मी पूजा करत होते. पक्षी आकाशात उडत होते. करेक्ट. व्हेरी ब्युटिफुल. मी गाडी चालवत होते. ती बाजारात जात होती. करेक्ट. आई भाज्या आणत होती. ऍब्सोल्युटली करेक्ट. अजून? मी काल हॉस्पिटलमध्ये गेले होते. नो, 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 नो. हे सेंटेन्स पास्ट कंटिन्युअसचं नाहीये. कोणीतरी काहीतरी करत होतं. वाक्याच्या एंडिंगला काय आलं पाहिजे? तर प्लस होता होती. दॅट्स व्हाय आय एम ऍक्च्युअली टेलिंग टू यू की वाक्य बनवा म्हणजे तुम्हाला कोणत्या टेन्सचं कोणतं वाक्य हे क्लिअर होत असतं. बनवा सेंटेन्सेस. इंग्लिश नाही मराठी बनवा आधी. इंग्लिश नाही मराठी. कोणीतरी काहीतरी करत होतं. मी अभ्यास करत होते. मी स्वयंपाक करत होते. येस. मी रात्री सिरियल पाहत होते वीकेंडचे. अजून मी मेहंदी काढत होते. करेक्ट. ती केक बनवत होती. करेक्ट. माझा मित्र मला बोलवत होता. येस. माझा मित्र मला फोन करत होता. मी टीव्ही पाहत होते. करेक्ट. मी चालायला गेले होते. नाही. कुठं गेले होते? तर प्लस होता होती होते आलं पाहिजे. मी करत होते. मी लिहित होते. करेक्ट. मी प्रिंट काढत होते. येस. मी झेरॉक्स काढत होते. अजून 5 सेंटेन्सेस. एव्हरीवन इज गोइंग टू टेल. 5 sentences. Each and every one of you is going to tell. Yes. मी प्रवास करत होतो. करेक्ट. मी गाणं गात होते. करेक्ट. ऍब्सोल्युटली. ती रडत होती. व्हेरी ट्रू. आलं लक्षात? सो असं मराठी वाक्य सुद्धा सांगायला गेलो ना, की मग ते क्लिअर होतं ते वाक्य कोणत्या टेन्सचं. ह्याच्यावरून आता पहा कधी एखादं वाक्य आलं पास्ट कंटिन्युअसचं, तर तुम्हाला ते लवकर क्लिक होणार, की अरे हे वाक्य पास्ट कंटिन्युअस आहे. व्हाय? बिकॉज तुम्ही त्यावरती एवढे सेंटेन्सेस बनवलेले आहेत आणि तो कॉन्सेप्ट लगेच क्लिअर होत असतो. सो मराठी बनवणं सुद्धा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
सो कोणीतरी काहीतरी करत होतं असं. ओ माय गॉड, मी तर फॉर्म्युला लिहायला जागा नाही ठेवली. हाऊ कॅन आय डू दिस? एक मिनिट. सो दिस इज द डेफिनेशन. सो असं जेव्हा वाक्य येणार इन फ्रंट ऑफ अस, तेव्हा ते वाक्य कशा प्रकारे बनवायचं? हिअर वी गो. इट हॅज अ फॉर्म्युला. काय फॉर्म्युला असतो? पास्ट टेन्स आहे. सो पास्ट टेन्सचे दोन हेल्पिंग वर्ब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यू नो व्हेरी वेल द टू हेल्पिंग वर्ब्स ऑफ पास्ट टेन्स. कोणते? टू बीचे वापरले जातात तिकडे हेल्पिंग वर्ब. वॉज, वर. कंटिन्युअस टेन्स मध्ये टू बीचे हेल्पिंग वर्ब वापरले जातात. मग प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर टू बी प्रेझेंटचं वापरायचं आणि जर पास्ट कंटिन्युअस असेल तर टू बी पास्टचं वापरायचं वॉज, वर. जरी फ्युचर कंटिन्युअस असेल तर टू बी फ्युचरचं वापरायचं विच इज अ विल बी. ओके. मग आता पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. सब्जेक्ट प्लस वॉज, वर लक्ष द्या, प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडव्हर्ब. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस वॉज, वर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडव्हर्ब. हे काय आहे? व्हॉट इज दिस? द फॉर्म्युला. एकदम इझी फॉर्म्युला आहे. व्हेरी इझी. द फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस वॉज, वर प्लस VING प्लस सब्जेक्ट प्लस वॉज, वर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडव्हर्ब. सगळ्यात आधी आलं वाक्यामध्ये काय आहे? सब्जेक्ट आलं. सब्जेक्ट म्हणजेच काय? कर्ता. है ना? वाक्यातला पहिला शब्द. कोण? कोण कृती करत आहे? तो सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर आलं वॉज, वर. वॉज, वर काय आहेत? हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, जे आपल्याला ह्या टेन्स मध्ये वापरायचे. आता वॉज कधी युज करायचं आणि वर कधी युज करायचंय? दॅट इज द मेन क्वेश्चन. तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की वॉज कधी वापरायचं आणि वर कधी वापरायचं. सी, ते डिपेंड असतं तुमच्या वाक्यात काय करताय त्यावरती. आता करता कोण कोण असेल? आय असेल, ही असेल, शी असेल, एखादं नाऊन घेतलं बरं, राधा असेल, वी असेल, यू असेल किंवा दे असेल. जर तुमच्या वाक्यातला करता आहे आय, तर आय सोबत तुम्ही वापरायचं वॉज. जर का सिंग्युलर आहे तर सिंग्युलर सोबत तुम्ही वापरायचं वॉज. आणि जर का प्लुरल आहे तर प्लुरल सोबत तुम्ही वापरायचं वर. डिड यू एव्हरीबडी अंडरस्टँड? तर आय सोबत वापरायचं वॉज. सिंग्युलर आहे, सिंग्युलर सोबत वापरायचं वॉज. अँड इफ इट इज अ प्लुरल, आणि जर का ते प्लुरल आहे तर प्लुरल सोबत वापरायचं वर. ठीक आहे. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जणांविषयी बोलणार तर तुम्ही वर युज करणार. बरं, सांगा बरं मला वाक्य इंग्लिश मध्ये पटापट मला टाईप करून सांगायचं. आपण वॉज वर क्लिअर करूया सगळ्यात आधी. मला म्हणायचंय की मी शाळेमध्ये होते. कमॉन, ट्राय. लेट मी नो इन द चॅट बॉक्स. खाली पार्टिसिपंट बटन वर क्लिक करा. वरती पल्लवी मॅम नाव दिसतंय. पल्लवी मॅम नावावरती क्लिक करा अँड सिम्पली यू कॅन चॅट. मी शाळेमध्ये होते. व्हेरी गुड, खूप छान. आय वॉज इन स्कूल. आय कॅन सी युअर आन्सर हिअर. मी शाळेमध्ये होते. आय वॉज इन स्कूल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. आय वॉन्ट टू से दॅट. मला म्हणायचंय तो शाळेमध्ये होता. कमॉन, ट्राय करा. तो शाळेमध्ये होता. तो शाळेमध्ये होता. येस. तो शाळेमध्ये होता. ब्युटिफुल. तो शाळेमध्ये होता. ही वॉज इन स्कूल. ही वॉज इन स्कूल. ब्युटिफुल. बरं, मला म्हणायचंय ती शाळेमध्ये होती. ही वॉज स्कूल नाही करायचं, शाळेमध्ये ना, सो इन यूज करणार आहात तुम्ही. ती शाळेमध्ये होती. करा इंग्रजीमध्ये वाक्य. प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. ती शाळेमध्ये होती. ती शाळेमध्ये होती. शी वॉज इन स्कूल. करेक्ट. शी वॉज इन स्कूल. व्हेरी ट्रू. बरं, मला म्हणायचंय राधा शाळेमध्ये होती. आधीच माहित होतं तुम्हाला मी आता राधा घेणार आहे. चेंज करायला लागेल मला आता काहीतरी. चला करा. राधा शाळेमध्ये होती. राधा वॉज इन स्कूल. करेक्ट. राधा वॉज इन स्कूल. ब्युटिफुल. बरं, मला म्हणायचंय आम्ही शाळेमध्ये होतो. आधीच माहित होतं ना. येस. ठीक आहे, पाहून गेल मी आता. आम्ही शाळेमध्ये होतो. करा इंग्रजीमध्ये. आम्ही शाळेमध्ये होतो. काय यूज करणार? वी. ब्युटिफुल. सो वी सोबत काय? कोण म्हणलं वॉज? वी सोबत काय यूज करायचंय? वर यूज करायचंय. सो वी वर इन स्कूल. आम्ही शाळेमध्ये होतो. वी वर इन स्कूल. ग्रेट. बरं, नेक्स्ट वन. मला म्हणायचंय तू शाळेमध्ये होतास. तू शाळेमध्ये होतास.
कमॉन 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 एव्हरीबडी. तू शाळेमध्ये होतास. इट बिकम्स इन इंग्लिश. तू शाळेमध्ये होतास. तू म्हणजेच काय? यू सोबत काय यूज करणार? वर. सो यू वर इन स्कूल. तू शाळेमध्ये होतास. यू वर इन स्कूल. कम ऑन. इन धिस वे यू हॅव टू प्रॅक्टिस. ते शाळेमध्ये होते. ते सर्वजण शाळेमध्ये होते. सो यूज करणार ते साठी दे. व्हेरी ट्रू. मग ते सोबत यूज करायचं आपल्याला वर. मग ते शाळेमध्ये होते. वाक्य कसं झालं इन इंग्लिश? दे वर इन स्कूल. ते शाळेमध्ये होते. दे वर इन स्कूल. बरं, मला म्हणायचंय लोक श्रीमंत होते. लोक श्रीमंत होते. करा जरा इंग्रजीमध्ये वाक्य. डू मेक द सेंटेन्स प्लीज. लोक श्रीमंत होते. What is the helping verb are you gonna use here? लोक श्रीमंत होते. गुड. लोक म्हणजे पीपल. खूप सारे. मग काय यूज करायचं आपल्याला? वर. व्हेरी गुड. हेच महत्वाचं आहे. वॉज की वर हे प्रॉपरली समजणं इम्पॉर्टंट आहे. पीपल वर रिच. लोक श्रीमंत होते. पीपल वर रिच. फंटॅस्टिक. बरं, मला म्हणायचंय की आई किचन मध्ये होती. आई किचन मध्ये होती. पीपल वॉज नाही येणार. असं आपण एकच व्यक्ती समोर उभा आणि आपण म्हणणार का लोक उभा आहेत पहा? नाही ना. असं खूप जण आहे तेव्हाच लोक म्हणतोय की नाही. मग पीपल वर म्हणायचं. मदर वर नाही. मदर वॉज. आई एकच व्यक्ती आहे ना, मग वॉज यूज करणार. मदर वॉज इन किचन. आई किचन मध्ये होती. मदर वॉज इन किचन. वडील आनंदी होते. करा इंग्रजीमध्ये वाक्य. वडील आनंदी होते. वडील आनंदी होते. वडील म्हणजे काय? फादर. सोबत काय घ्यायचं आपल्याला? वॉज. वडील आनंदी होते. बिकम्स इन इंग्लिश फादर वॉज हॅप्पी. फादर वॉज हॅप्पी. वडील आनंदी होते. लक्षात आलं तुम्हाला? कधी काय यूज करायचं? माझे मित्र खोडकर होते. सांगा इंग्लिश मध्ये. माझे मित्र खोडकर होते. माझे मित्र खोडकर होते. ऍब्सल्युटली करेक्ट. ब्युटिफुल. किती छान. माझे मित्र खोडकर होते. माय फ्रेंड्स वर नॉटी. माय फ्रेंड्स वर नॉटी. माझे मित्र खोडकर होते. सो इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश माय फ्रेंड्स वर नॉटी. ब्युटिफुल. ग्रेट. चला. सो आता वॉज वर सगळ्यांचं क्लिअर आहे. त्याचं पुढे येतं वर्ब. वर्बला लावायचं आयएनजी. मेन वर्ब. मुख्य क्रिया. ते पण आपण पाहणार आहे इन डिटेल. मुख्य क्रिया कोणत्या कोणत्या असतात, त्याचं मग आयएनजी कसं लावत ते पण पाहू. पण आता हे तुम्हाला बेसिक नॉलेज आहे. जाणे म्हणजे गो. गो ला आयएनजी लावलं की गोईंग. लिहिणे म्हणजे राईट. राईट ला आयएनजी लावलं की रायटिंग. बोलणे म्हणजे स्पीक. स्पीक ला आयएनजी लावलं की स्पीकिंग. है ना. तसं बोलतात त्याला व्हीएनजी. जी क्रिया असेल वाक्यात तिला ती इंग्लिश शब्द ओळखून त्याला आपल्याला लावायचं आयएनजी. त्याच्या पुढे आहे ऑब्जेक्ट. है ना. ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं? कर्म. जे तुम्ही क्रिया करताय किंवा जी क्रिया होत होती ती कशावरती होत होती, ते वाक्यातलं ऑब्जेक्ट असतं. पुढे आहे ऍडवर्ब. ऍडवर्ब कसं असतं की वाक्यातली जी क्रिया आहे ती कुठे झाली, कधी झाली आणि कशी झाली हे वाक्यातलं ऍडवर्ब असतं. सो इंग्रजीमध्ये टेन्सचं कुठलंही वाक्य बनवायचं असेल तर तुम्हाला सब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे. त्यातलं हेल्पिंग वर्ब ओळखता आलं पाहिजे टेन्सनुसार. त्यातलं मेन वर्ब ओळखता आलं पाहिजे. त्यातलं ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे आणि त्यातलं ऍडवर्ब ओळखता आलं पाहिजे. हे जर का पाचही इलेमेंट्स तुम्हाला व्यवस्थित ओळखता आले तर यू आर व्हेरी क्लोज टू द आन्सर. तुम्हाला आन्सर बनवायला खूप वेळ लागणार नाही. कोणीतरी काहीतरी करत होतं है ना. डेफिनेशन आय विल अगेन राईट हिअर बिकॉज ते फॉर्म्युलाला आपण जागाच दिली नव्हती. सगळ्यात महत्वाचं तर तो आहे. कोणीतरी काहीतरी करत होतं. कोणीतरी काहीतरी करत होतं. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश. कोणीतरी म्हणजेच काय? somebody. somebody सोबत काय यूज करायचं? वॉज. करणे म्हणजे काय? डू. डू ला काय लावायचं? आयएनजी. somebody was doing something. कोणीतरी काहीतरी करत होतं. becomes in English somebody was doing something. It is basically called as कोणीतरी काहीतरी करत होतं. ठीक आहे. आपण याला रिलेट करून आता काही एक्झाम्पल घेणार आहे. And we are going to make them in English. बरं.
फर्स्ट एक्झाम्पल, इझी एक्झाम्पल घेऊया. कोणीतरी काहीतरी करत होतं. मी इंग्रजी शिकवत होते. यू कॅन सी, मी इंग्रजी शिकवत होते. काय एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू ऑल? मी इंग्रजी शिकवत होते. करू शकता तुम्ही आता हे वाक्य. यू हॅव ऍक्च्युअली द फॉर्म्युला रेडी. तुमच्या समोर आता फॉर्म्युला सुद्धा आहे. सो कॅन यू ट्राय? मी इंग्रजी शिकवत होते. आपण इंग्लिश मध्ये वाक्य कसं करणार? येस एव्हरीवन. ऍब्सोल्युटली. मी इंग्रजी शिकवत होते. व्हेरी इझी. मी इंग्रजी शिकवत होते. मी म्हणजेच काय? आय सोबत आपण काय घेणार आहे? वॉज. शिकवणे. द प्रोसेस विच आय एम डुईंग. है ना? मी काय करतेय? शिकवतेय. सो आय एम टीचिंग. तुम्ही काय करताय? शिकताय. सो यू आर लर्निंग. शिकणे म्हणजे लर्न, शिकवणे म्हणजे टीच. सो आय वॉज टीचिंग. मी शिकवत होते. काय शिकवत होते? इंग्रजी शिकवत होते. आय वॉज टीचिंग इंग्लिश. आता आपण माहितीये याला थोडंसं इलॉंगेट पण करू शकतो. आय कॅन ऑल्सो से दॅट की मी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत होते. मग कसं होणार इंग्रजीमध्ये? हाऊ कॅन वी मेक? आय कॅन ऑल्सो से ना, मी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत होते. मी शिकवत होते. आय वॉज टीचिंग. इंग्लिश शिकवत होते. आय वॉज टीचिंग इंग्लिश. मी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत होते. असं जर का आलं विद्यार्थ्यांना, तर त्याचे पुढे ना आलंय विद्यार्थ्यांना, त्यांना इंग्लिशमध्ये बोलतात टू. सो आय वॉज टीचिंग इंग्लिश टू स्टुडंट्स. हाऊ कॅन वी मेक? आय वॉज टीचिंग इंग्लिश टू स्टुडंट. सो लक्षात आलं तुम्हाला एक अरेंजमेंट कशी केली जाते? हाऊ कॅन वी अरेंज अ सेंटेन्स? असं इन दिस वे, अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स अरेंज करायचं. सब्जेक्ट घ्यायचं, त्याच्या पुढे वॉज वर घ्यायचं, वर्क घ्यायचं, त्या लाईन्स लावायचं, ऑब्जेक्ट घ्यायचं. आता शिकवते, तर शिकवते काय शिकवते? ते वाक्यातलं ऑब्जेक्ट झालं ना. ती प्रोसेस कशावरती होती? इंग्लिशवरती होते. मग ऍडवर्ब समजा नसतं, कुठं शिकवते? वर्गामध्ये शिकवते, तर मग त्या ऍडवर्ब पुढे आपण तसं अरेंज केलं असतं. हिअर वी गो. अजून एक एक्झाम्पल. आता करा ट्राय. एकदम सिस्टमॅटिकली फॉर्म्युलानुसार जायचं. काहीच चुकत नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तो बागेमध्ये तो बागेमध्ये आईस्क्रीम खात होता. तो बागेमध्ये आईस्क्रीम खात होता. चला करा बरं ट्राय नाव. प्लीज ट्राय. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. तशा पद्धतीने जायचं. एलिमेंट्स तुम्हाला सगळे माहित आहेत. आणि वाक्य पण म्हणून टाकायचं. चला प्लीज ट्राय. तो बागेमध्ये आईस्क्रीम खात होता. प्लीज मेक इट इन इंग्लिश. तो बागेमध्ये आईस्क्रीम खात होता. तो म्हणजे आता सगळ्यात पहिले घ्यायचं सब्जेक्ट विच इज तो. ही घेतलं. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं. ही सोबत आपण घेणार आहे वॉज. व्हेरी ट्रू. ही वॉज. त्याच्यानंतर आलं वर्ब. वर्ब काय आहे? मेन वर्ब. व्हॉट इज द मेन वर्ब? मुख्य क्रिया. खाणे. है ना? खाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ईट. ईटला लावूया आयएनजी. तो खात होता. ही वॉज इटिंग. तो खात होता. एवढं वाक्य झालं. सब्जेक्ट घेतलं पहिला शब्द. वॉज वर की वॉज घेतला आणि मेन वर्ब सुद्धा घेतला. ही वॉज इटिंग. तो खात होता. तर तो काय खात होता?
तो काय खात होता आता ते टाकायचं पुढे, कारण तो खातोय तर ती क्रिया कशावरती घडतीये, काय खातोय, आईस्क्रीम खातोय, ते पुढे टाकणार. ही वॉज इटिंग, व्हॉट ही वॉज इटिंग, आईस्क्रीम. ही वॉज इटिंग आईस्क्रीम. कुठे खात होता, बागेमध्ये खात होता है ना. ही वॉज इटिंग आईस्क्रीम इन गार्डन. ही वॉज इटिंग आईस्क्रीम इन गार्डन. झालं ना, बागेमध्ये, च्या मध्ये, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात इन, है ना. सो बागेमध्ये इट इज कॉल्ड एज इन गार्डन. तोंडाला पाणी येत आहे. तोंडाला पाणी येण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात माउथ वॉटरिंग. जसं फॉर एक्झाम्पल एखादी डिश असते ना की इट इज जस्ट लाईक अ माउथ वॉटरिंग, म्हणजे एकदम तोंडाला पाणी येईल अशी ही डिश आहे. सो वी कॅन से आईस्क्रीम इज जस्ट लाईक अ माउथ वॉटरिंग. माय माउथ इज वॉटरिंग. माझ्या तोंडाला पाणी येत आहे. सिम्पल इन दिस वे वी कॅन वर्क. तो बागेमध्ये आईस्क्रीम खात होता. आईस्क्रीम तर काय बाकीमध्ये खूप छान छान टाकलं असतं मग, वडापाव, पॅटीस अँड ऑल, पाणीपुरी लाईक. चला नेक्स्ट एक्झाम्पल हिअर. आता अजून तसंच देते मी. चला आम्ही शेतात, आम्ही शेतात उसाची, आम्ही शेतात उसाची लागवड करत होतो. आम्ही शेतात उसाची लागवड करत होतो. चला करा इंग्रजीमध्ये. प्लीज मेक इट इन इंग्लिश. ओके डन. आम्ही शेतात उसाची लागवड करत होतो. यू शुड नो नाऊ लागवड करण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. ऊसाची लागवड करणे इट इज कॉल्ड एज व्हॉट इन इंग्लिश. ऊस म्हणजे माहिती तुम्हाला काय, ऊसाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, शुगर केन. करेक्ट. आला आता तोंडाला पाणी परत. आम्ही शेतात ऊसाची लागवड करत होतो. आम्हीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, वी. वी सोबत यूज काय करायचं, वर. वी वर. लागवड करणे इट इज देर इज अ स्पेशल इंग्लिश वर्ड फॉर इट. इट इज कॉल्ड एज कल्टिवेट. कल्टिवेटला यूज करायचं. कल्टिवेट म्हणजे काय, लागवड करणे. शेताला जसं ऍग्रिकल्चर बोलतात, फार्म बोलतात. लागवड करण्याला कल्टिवेट बोलतात. नांगरणी करण्याला प्लोईंग बोलतात. प्लो, PLOUGH, प्लो म्हणजे नांगरणी करणे. सो वी वर कल्टिवेटिंग काय, ऊसाची करत होतो. वी वर कल्टिवेटिंग शुगर केन. कुठं, शेतात. इन फार्म. झालं का वाक्य. का बरं, ह्या वाक्यामध्ये सगळे एलिमेंट्स आले. सब्जेक्ट आलं तुमच्या वाक्यातलं, कोण करत होतो, आम्ही करत होतो. वॉज वर पैकी वी सोबत वर यूज केलं. वर क्रिया काय, लागवड करणे. लागवड करणे म्हणजे कल्टिवेट, त्याला ING लावलं. किती मोठं एक्झाम्पल आहे. पण डोंट वरी, असं नाही अरे बापरे किती मोठं एक्झाम्पल आहे, कसं येणार, असं नाही विचार करायचं. वाक्य जेवढं मोठं असतं ना त्याच्यामध्ये तेवढं तितके जास्त सिम्प्लिसिटी असते, तितकं वाक्य जास्त सोपं असतं. काहीच नाही याच्यामध्ये, फक्त आहे ते शब्द व्यवस्थित अरेंज केलेले आणि झालं वाक्य तयार. सो वी वर कल्टिवेटिंग, ऊस म्हणजेच काय, शुगर केन. कुठे करत होतो, शेतामध्ये करत होतो. इन फार्म, वी वर कल्टिवेटिंग शुगर केन इन फार्म. ओके, अजून एक एक्झाम्पल ना, मला म्हणायचंय पप्पू उन्हामध्ये पप्पू उन्हामध्ये, ट्राय करा सगळ्यांनी, फुगे विकत होता. पप्पू उन्हामध्ये फुगे विकत होता. प्लीज ट्राय एव्हरीबडी. पप्पू उन्हामध्ये फुगे विकत होता. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. पप्पू उन्हामध्ये फुगे विकत होता.
पप्पू उन्हामध्ये फुगे विकत होता. सो टेक फर्स्ट वर्ड एट द फर्स्ट. सब्जेक्ट वाक्यातला सब्जेक्ट घ्या. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब यूज करा. यूज द अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर मेन वर्ब यूज करा. त्याला आयएनजी जॉईन करा. देन कम्स ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट घ्या. अँड देन कम्स ऍडवर्ब. यूज ऍडवर्ब. या. सो पप्पू उन्हामध्ये आंबे विकत होता. सॉरी, काय आपलं फुगे विकत होता. वी कॅन टेक एनिथिंग. आय वॉज थिंकिंग आंबे, और वी कॅन टेक नारळ, वी कॅन टेक खेळण्या, वी कॅन टेक फुगे. या. सो पप्पू, मग आता हेल्पिंग वर्ब काय यूज करायचं? वॉज. विकलेल्या इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सेल. सेलला लावायचं आयएनजी. पप्पू वॉज सेलिंग व्हॉट? बलून्स. पप्पू वॉज सेलिंग बलून्स. कुठं? उन्हामध्ये. इन सनलाइट. इन समर नाही म्हणायचं. इन समरचा अर्थ झाला उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यात थोडी म्हणते मी, उन्हात म्हणते. थंडीत काय ऊन नसतं का? पप्पू वॉज सेलिंग बलून्स इन सनलाइट. इन सनलाइट म्हणजे उन्हामध्ये. हॅव अ लुक ऑन द बोर्ड. पहा बोर्ड कडे सगळं लिहिलंय का बरोबर? म्हणजे मी फोटो काढते आणि तुम्हाला पाठवू शकते. दिस इज कॉल्ड एज पास्ट कंटिन्युअस. कोणाला समजलं नाही असं आहे का? कोणाला जर समजलं नसेल तरी मी अजून तुम्हाला बेसिक पासून एक्सप्लेन करते. I can explain you again from the very, very short sentence. Is there anyone who is not understanding the concept? असं कोण आहे ज्याला ओव्हरलोड होत आहे, समजत नाहीये? तुम्ही असं वाक्याच्या साईज वरती नाही जायचं, असं नाही पाहिजे इतकं मोठं. इट इज व्हेरी इझी. समजलं सगळ्यांना? स्टील जरी कोणी असेल तर आपण छोटे छोटे वाक्य सुद्धा घेऊ, म्हणजे अजून जास्त कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे ना. तर आता हे खूप सोपं आहे, पण आहे ना हे लिहिताना जास्त सोपं आहे. हे लक्षात घ्या. आपलं व्हॉट इज आर टार्गेट, व्हॉट इज आर एम, वी हॅव टू स्पीक इट. आपल्याला ते बोलायचंय. ते बोलताना आठवायला पाहिजे, बोलताना तो फॉर्म्युला आठवला पाहिजे. आणि अचानक कुठलंही वाक्य आलं, सांगा बरं इंग्लिश मध्ये, आजोबा सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचत होते. मेक इट इन इंग्लिश फास्ट. सिम्पली ते वाक्य बोलायचं झालं तर लगेच क्लिक झालं पाहिजे. व्हॉट इज द फॉर्म्युला, व्हॉट इज द थिंग. जेव्हा सगळे टेन्सेस शिकून होणार ना, तेव्हा दाखवेल मी तुम्हाला काय होत असतं, काय मजा असते एक्झॅक्टली. आता म्हणता तुम्ही सोपं सोपं, हळूहळू सब समज में आएगा. हा. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून इतके स्लोली स्लोली एक 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 टेन्स आपण पाहणार आहे. थोडासा इनफ टाइम सुद्धा देणार आहे आणि खूप खूप सराव करणार आहे. यू ऑल्सो मेक शुअर येतं तुम्हाला सगळ्यांना. येस, आय नो, आफ्टर ऑल यू आर माय स्टुडंट, विषय का, बट स्टील हे ना त्याच्यावरती इनफ प्रॅक्टिस करायची. प्रत्येक टेन्स त्याच्यासोबत मी तुम्हाला जे मराठी एंडिंग देते, त्याचा जो फॉर्म्युला देते, त्याची जी डेफिनेशन देते आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला मी समरी सांगते की ह्यामध्ये असं असं होत असतं, तर ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं. मग एखादं वाक्य येणार, मग तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी आठवाव्या लागणार. जेव्हा एकत्र येणार ना सगळे टेन्सेस, बोलताना असा विषय असतो ना की व्हाईल स्पीकिंग आपण असं ठरवून नाही ना बोलत की चला मी आजच्या दिवसात सगळं पास्ट कंटिन्युअसच बोलणार आहे, वॉज वर आणि VING. असं नसतं होत. येताना सगळं मिक्स येणार. त्याच्यामुळे आपली तेवढी तयारी असली पाहिजे. वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर इट. आणि तेवढा तेवढी स्ट्रॉंग प्रॅक्टिस असायला पाहिजे, म्हणजे कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली येतो. आता येणार ना कॉन्फिडन्स? येणार 100%. स्टील आपण थोडेसे छोटे छोटे सेंटेन्सेस पण पाहूया. इफ देर इज एनीबडी हु इज नॉट अंडरस्टँडिंग, जर का कोणाला काय समजलं नसेल, थोडा प्रॉब्लेम असेल, तर आपण क्लिअर करू. यू हॅव टू मेक ऑन एव्हरी टेन्स ना, प्रत्येक आता जो टेन्स आपण शिकणार आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक टेन्स मध्ये यू हॅव टू मेक युअर ओन 10 to 15 सेंटेन्सेस. हे मी मिनिमम सांगते. मॅक्सिमम तुम्ही जेवढे बनवू शकता तेवढे बनवायचे. आपल्याकडे मोबाईल फोन आहे ना, वी हॅव अ स्मार्टफोन. सो नवीन 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 सेंटेन्सेस बनवायचे. तुम्ही जे करत आहात, जे करत होते तसं बनवायचं. लाईक ती पाणी पित होती, शी वॉज ड्रिंकिंग वॉटर ना, ती दरवाजाची कडी लावत होती. ऑब्झर्व करायचं काय काय होतं आणि ते तसं तसं त्या टेन्स मध्ये मर्ज करायचं. इथून पुढच्या 24 अवर्स साठी तर तुम्ही हा टास्क करू शकता ना, की ती दरवाजाची कडी लावत होती. आता 2 मिनिटं ब्लँक होणार आपण, काय म्हणायचं इंग्लिश मध्ये दरवाजाची कडी लावणे. सो एकदम क्विकली आपल्या हातामध्ये 24 तास आपला मोबाईल फोन असतो ना, 24 अवर्स इट इज देअर. सो गो टू द गुगल आणि लवकर घ्यायचं. काय आपलं कडी लावण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, लगेच ना तिकडे लॅच. लॅच म्हणजे कडी, जी कडी असेल लॅच बोलतात, आणि कडी लावण्याला पण लॅचच बोलतात. जसं कडी लाव, लॅच द डोअर. कडी उघड, अनलॅच द डोअर. मग ती कडी लावली, शी वॉज लॅचिंग द डोअर. आठवलं ना?
पटकन लगेच त्याचं सोक्ष मोक्ष लावून टाकायचं आणि वाक्य रेडी करू. असं हळूहळू तुम्ही करणार तर तुमचं व्होकॅब्युलरीज वाढणार, इम्प्रुव्हमेंट होणार, डेव्हलपमेंट होणार. तुम्हाला पण इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट नाही करायचं. आपण इंस्टाग्राम वरती किती टाइम स्पेंड करतो, फेसबुक वरती किती टायमिंग स्पेंड करतो. मग असं चालतं चालतं लवकर गुगल वरती जायचं आणि क्विकली सर्च करायचं. लगेच येतं गुगल वरती, ट्रान्सलेटर सर्च करायचं, गुगल ट्रान्सलेटर, तिथं सगळं येतं. तुम्ही त्याला सांगा तो शब्द, तुम्हाला तो काढून देणार. आई चहा गाळत होती, है ना, आई चहा बनवत होती. मग वॉट एव्हर. आता पहा, तुम्ही किचन मध्ये जर का गेले ना, आता महिला मंडळ तुमच्यासाठी तर बेस्ट. तुम्ही किचन मध्ये जी जी प्रोसेस करता, एक ना एक गोष्टीचा हिशोब ठेवायचा. तुम्हाला पण समजेल आपण किती काम करतो. ऑब्विसली ते आपल्याला माहितच आहे आपण किती काम करतो. बट यू डिअर बॉईज, तुम्ही कधी किचन मध्ये जावा आणि फक्त 1 तास आहे ना, वेन युअर मदर कुक्स और वेन युअर मॅम कुक्स, जस्ट गो देअर, तिथे जावं आणि 1च तास थांबा अँड जस्ट ऑब्झर्व इच अँड एव्हरी प्रोसेस शी इज डुईंग. ती फ्रीज उघडत आहे, ती फ्रीज मधून भाजी काढत आहे, ती आता भाजी चिरत आहे, ती आता कढई घेत आहे, ती आता कढईमध्ये तेल टाकत आहे, कढईमध्ये मोहरी टाकत आहे. अरे मोहरीला काय म्हणतात, आता ती याचं तेलमध्ये ती आता हिंग टाकत आहे. व्हॉट इज मीन बाय हिंग? ती कढईमध्ये भाजी टाकत आहे. व्हॉट इज मीन बाय, आता भाजी शिजत आहे, दूध उकळत आहे और दूध उतू जात आहे. ती आता पोळ्या लाटत आहे और ती काय बोलतात त्याला, ती पीठ मळत आहे, ती पोळ्या लाटत आहे. त्याच्यानंतर ती पोळ्या बेक करत आहे. व्हॉट इज कॉल्ड इन मराठी, शेकत आहे शाळेत. ओके. इन दिस वे यू कॅन जस्ट मेक 100 ऑफ सेंटेन्सेस बिंग इन द किचन. आता फॉर एक्झाम्पल बटाट्याची भाजी असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल ती आता बटाटे उकडत आहे, किंवा आता ती बटाट्याचे ते साल काढत आहे. मग त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? गाजर आहे समजा कन्सिडर, ती गाजर किसत आहे. व्हॉट इज किसने इन इंग्लिश? ते सोलणे व्हॉट इज सोलणे इन इंग्लिश? लाईक ती लसूण सोलत आहे, त्याला काय म्हणतात? कितीतरी शब्द तुम्हाला सापडणार. यू विल गेट की किती साऱ्या गोष्टी आहेत जे आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे. आय विल डेफिनेटली टीच यू किचन व्होकॅब्युलरी, स्पेशली किचन मध्ये जे असतात. तर सोललेला पील बोलतात, किसनेला ग्रेट बोलतात, है ना. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. भाजणे झालं, शिजवणे झालं, असे खूप सारे, सो मेनी थिंग्स आर देअर. गाळणे, चाळणे, सो मेनी थिंग्स आर देअर इन द किचन. आता लाटणेला बोलतात रोलिंग. सो मेनी थिंग्स आर देअर. आता तुम्ही फक्त पोळ्याची प्रोसेस पाहिली ना, तर तुम्हाला किती साऱ्या गोष्टी येणार की लाईक आई पीठ मळत आहे. सो पीठ मळणे ह्याला काय म्हणतात? ऍक्च्युली ते मळणे असतं ना, द वे वी पीठ ज्या पद्धतीने मळतो, इट इज कॉल्ड ॲज इन इंग्लिश नीड. काय बोलतात त्याला इंग्लिशमध्ये? नीड म्हणजे मळणे. सो नीडिंग द डो. सो पास्ट कंटिन्युअस आहे ना. सो आई पीठ मळत होती. मदर वॉज नीडिंग द डो. मदर वॉज नीडिंग द डो. आई पीठ मळत होते. जसं आता त्याच्या आधी आई पीठ चाळत होती. एक एक जर का तुम्ही प्रोसेस पाहिली, असंच वोकॅब वाढत असतात ना. मग आई पीठ चाळत होती. व्हॉट इज मीन्ड बाय चाळणे? चाळणेला इंग्लिशमध्ये म्हणतात सिफ्ट. काय म्हणतात? सिफ्ट. मग सिफ्टला आयजी. आता तुम्हाला त्यावेळेला पल्लवी मॅडम नाही आहे तिथे तुमच्या समोर. मग काय करायचं? मोबाईल मध्ये जायचं, गुगल वरती जायचं, सर्च करायचं चाळणे इन इंग्लिश. मग लक्षात येणार आहे चाळणेला सिफ्ट बोलतात. मग सिफ्टला आयजी लावायचं आणि म्हणायचं मग सिफ्टिंग. मदर वॉज सिफ्टिंग. मदर वॉज सिफ्टिंग द, काय करत होती? पीठ चाळत होती. यू कॅन से मदर वॉज सिफ्टिंग द फ्लॉर. पीठ म्हणजे फ्लोअर. सो मदर वॉज सिफ्टिंग द डो. नाही, डो कशाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? पीठ मध्ये जेव्हा पाणी टाकल्याच्या नंतर जे होतं ना, इट इज कॉल्ड ॲज डो. जसं केक बनवायचा आपल्याला, आता हे स्पेशली महिला मंडळाला समजणार. केक बनवायचा आपल्याला, तर आपण ते मैदा वगैरे घेतो, त्याच्यामध्ये सगळं मिल्क वगैरे टाकल्याच्या नंतर जे बनवतो, इट इज कॉल्ड ॲज डो. त्याला डो बोलतात. प्रॉपर जे नुसतं पीठ असतं त्याला फ्लोअर बोलतात. मदर वॉज सिफ्टिंग द फ्लोअर, चाळत होती. मग त्याच्यानंतर ते नीडिंग द डो. मग त्याच्यानंतर काय लाटत होती? मदर वॉज रोलिंग चपाती, पोळी लाटत होती. आई पोळी लाटत होती. आपण थोडी म्हणतो आई पीठ लाटत होती. आई पोळी लाटत होती. मदर वॉज रोलिंग द चपाती, है ना. मग शेकत होती. और मदर वॉज बेकिंग द चपाती. मग पोळी उलटी सुलटी करणे. मदर वॉज फ्लिपिंग द चपाती. आई पोळीवरती तेल लावत होती. मदर वॉज अप्लाइंग ऑइल ऑन द चपाती.
शी वॉज बेकिंग द चपाती अँड शी वॉज गेटिंग द चपाती रेडी. आणि ती पोळी तयार करत होती. असं आता तुम्ही रिवाइज करा. ठीक आहे, थोड्या वेळाने रिवाइज करा एव्हरी सेंटेन्स विच आय टॉट यू बाय टुडे. तर प्रत्येक सेंटेन्स जो मी तुम्हाला शिकवला यू आर गोइंग टू रिवाइज. ठीक आहे, आता सिंपल सिंपल घेऊया. ज्यांना कोणाला जर का समजलं नसेल तर हिअर मी खूप कोणीतरी काहीतरी करत होतं. बरं, मला म्हणायचंय मी खेळत होते. चला करा इंग्लिशमध्ये. जसं पास्ट असतं, पास्ट टेन्स टू बी पास्ट टेन्स आपण पाहिलेलं. मी आनंदी होते, आय वॉज हॅपी. तसंच हे पण फक्त इथे क्रिया येते त्याच्यामुळे मग व्हर्बला आपल्याला आयएनजी. आय वॉज प्ले नाही ना म्हणू शकत ग्रामरच्या रूल नुसार, मग त्याला आयएनजी लावायला लागतं. मी खेळत होते बिकम्स इन इंग्लिश आय वॉज. खेळणे म्हणजेच काय, प्ले. प्लेला लावायचं आयएनजी. आय वॉज प्लेइंग. मी खेळत होते, आय वॉज प्लेइंग. मी खेळत होते. नेक्स्ट वन करा बरं आता ट्राय. तो खेळत होता. कम ऑन एव्हरीवन. तो खेळत होता. तो खेळत होता. तो म्हणजे काय, ही सोबत आपण काय घेणार, वॉज. खेळणे म्हणजेच काय, प्ले. प्लेला काय लावायचं, आयएनजी. तो खेळत होता बिकम्स इन इंग्लिश ही वॉज प्लेइंग. ब्युटिफुल. बरं, नेक्स्ट एक्झाम्पल. मला म्हणायचंय ती. चेंज करूया थोडस. ती रडत होती. चला करा बरं आता. ती रडत होती. तिला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, शी. सोबत जायचं पुढे, शी सोबत वॉज. रडणं म्हणजे क्राय. क्रायला काय लावणार, आयएनजी. ती रडत होती बिकम्स इन इंग्लिश शी वॉज क्राईंग. शी वॉज क्राईंग. नेक्स्ट एक्झाम्पल हिअर. मला म्हणायचंय आम्ही येत होतो. आम्ही येत होतो. इझी. आम्ही येत होतो. पहिला शब्द घ्यायचा, टेक द फर्स्ट वर्ड. आम्ही. आम्ही म्हणजे काय, वी सोबत पास्ट टेन्स आहे. मग काय मग घेतो आपण, वी वर घेतो है ना. येत नाही, येणे म्हणजे कम. पण कमला आपल्याला काय लावायचं, आयएनजी. आपण वी वर कम नाही ना घेऊ शकत कारण ती वर्ब आहे. त्याच्यामुळे जसं आम्ही आनंदी होतो असं असतं तर आपण घेतलं असतो वी वर हॅपी. आम्ही खूप आनंदी होतो, वी वर सो हॅपी. आता वर्ब आहे ना, मग आपल्याला आयएनजी लावायला लागतं. ती क्रिया चालू होती असं दाखवायचं ना, मग ते आयएनजी दाखवत असतं त्या गोष्टी. तू सांगत होतास. तू सांगत होतास. येस एव्हरीवन. तू सांगत होतास. तू म्हणजेच काय, व्हॉट इज मीन टू बाय तू. तुला इंग्लिश मध्ये म्हणतात यू. यू सोबत आपण काय घेणार, वर. सांगणे म्हणजेच काय बरं, टेल. टेलला काय लावायचं आपल्याला, आयएनजी. तू सांगत होतास, यू वर टेलिंग. लक्षात आलं तुम्हाला, यू वर टेलिंग. नेक्स्ट एक्झाम्पल. मला म्हणायचं ते काय घेऊन, सिंपल. ते शिकत होते. सिंपल सिंपल घ्यायचं आपल्याला. ते शिकत होते. ते शिकत होते. ते म्हणजे काय, दे. दे सोबत काय युज करतो आपण, वर. आणि शिकणे म्हणजेच काय, द प्रोसेस यू आर डुईंग. लर्न. लर्नला लावायचं आयएनजी. ते शिकत होते, दे वर लर्निंग. दे वर लर्निंग. दे वर लर्निंग. दिस इज हाऊ युअर आन्सर शुड बी. अशा प्रकारे तुमचा आन्सर असायला पाहिजे. चेक इट. आलं लक्षात सगळ्यांच्या. क्लिअर एव्हरीबडी. आलं लक्षात सगळ्यांच्या. होप यू अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. ह्याचे मी फोटोज देईल. सगळ्यांनी व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायचे. यू आर गोइंग टू राईट डाऊन ऑल दिस थिंग इन युअर नोटबुक. आणि आज काय करायचं, आय हॅव गिवन द टास्क टू यू ऑल. पास्ट टेन्स वरती
10 युअर ओन सेंटेन्सेस. ह्याच्यावरती आपण इनफ प्रॅक्टिस करणार आहे. उद्या परत एकदा प्रॅक्टिस करणार आहे. असाच कॉन्सेप्ट सोडणार नाही, बिकॉज मला माहितीये हे टेन्सेस किती जास्त महत्वाचे आहे. आणि मी ते तुम्हाला सांगतेय, तुम्ही पण लक्षात ठेवा, हे टेन्सेस सगळ्यात जास्त स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक असतो हे टेन्सेस, जे मी तुम्हाला शिकवतेय. पास्ट कंटिन्युअस पाहिलं, आता रोज आपण टेन्सेस पाहत जाणार आहे. अजून सगळे टेन्सेस आपल्याला शिकायचे आहेत. सो मेक शुअर यू आर प्रॅक्टिसिंग इट इनफ. आपल्या क्लासमध्ये तर आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे. उद्या परत एकदा याच्यावरती इनफ प्रॅक्टिस करू. खूप वाक्य घेऊ, नवीन नवीन व्होकॅबलरीज लक्षात येतात, टेन्सचे सेंटेन्सेस पण त्यामध्ये आपण फॉर्म्युला इम्प्लिमेंट करून प्रॅक्टिस करू शकतो. आपण भरपूर प्रॅक्टिस घेणार आहे, बट स्टील तुम्ही तुमच्याकडून आपली स्वतःची प्रॅक्टिस व्हावी म्हणून द टास्क विच आय हॅव गिव्हन यू, प्लीज फॉलो. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थांबूया, भेटूया पुढच्या क्लासमध्ये. बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट टाइम.